मगाशी सांगत असताना ह्या 10 समितीच्या प्रमुखांना नंतर पण मला चिठ्ठी आल्यात की इंद्रनील दिली की दादा मला भाषणामध्ये वेळ मर्यादित होता, परंतु एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय माझा राहून गेला, असं अनेकांचं झालंय. त्याच्यामुळे त्यांनी देखील ते सगळं व्यवस्थित नोट तयार करावी, कारण काही काही तुमच्या सूचना आम्ही ऐकत होतो. आम्हाला देखील काम करत असताना ज्यावेळेस देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि मंत्रिमंडळ आम्ही बसतो, आम्ही धोरण ठरवत असतो, ज्याचा उल्लेख दिलीप वळसे पाटलांनी केला. पूर्वीच्या काळामध्ये एक काँग्रेस असायची, त्या काँग्रेसचं सतत सरकार असायचं आणि त्यावेळेस काँग्रेस संघटनेला महत्त्व द्यायची, संघटना एकत्र बसायची आणि मग त्याच्यातनं रोजगार हमी योजना यायची, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना यायच्या. इवन आपण पण महाविकास आघाडीमध्ये असताना आर पाटलांनी आम्ही सगळ्यांनी बसून ती संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, हगणदारी हटाव कार्यक्रम, त्याच्यात नाव हगणदारी आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यावेळेस ग्रामीण भागाला त्याच्यामध्ये घेण्याकरता ते नाव गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण कधी कधी ती नावं इतकी ग्रामीण भागाच्या अंगवळणी पडलेली असतात, शहरातल्या भागांना वाटतं बघा काय शब्द वापरला, अरे पण तो ग्रामीण भागाला तो जास्त आपलेपणाने वाटतो. त्याच्यामुळं मी बऱ्याचदा भाषण करत असताना मी ग्रामीण शब्द वापरले की शहरी भागातले म्हणतात अरे ही काय बोलला, परंतु ग्रामीण भाग खुश होतो, याला दादा लयच भारी बोलला, असं ते होत असतं. पण मी पण आता बरंच टाळायचा प्रयत्न करतो, कारण जबाबदारी तुम्ही माझ्यावर जास्त दिलेली, त्याच्यावर त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जातो. म्हणून माझी विनंती आहे की सगळी माहिती, किती सदस्य होते, किती सदस्य शेवटपर्यंत तिथं थांबलेले होते, किती सदस्य आदितीने सांगितलं तसे फोटो काढायला बाहेर गेलेले होते, ते त्याच्यातून कळेल. मला ह्याच्यातली गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्याच्यातनं सिरियसनेस किती आहे आपल्या तिथल्या सन्माननीय सदस्यांना हे पण त्याच्यातनं आपल्याला ओळखता येतं. त्याच्यात तुम्ही सांगितलं पक्षाची थिंक टँक असली पाहिजे, वर्षभराचा कार्यक्रम दिला पाहिजे, वक्ते तयार केले पाहिजेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते खूप त्याच्यात आता मी सगळेच विषय घेत नाही. किंवा नवाबाईंनी, प्रफुल्लबाईंनी सांगितलं तसं शहरी भागामध्ये काही करून आपल्याला लक्ष द्यावंच लागेल.